नमस्ते फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। आणि माझी कंडिशन सांगू आजची, म्हणजे हात असा जरासा जास्तीचा वर करते म्हटलं ना तरीही दुखतो, मान तर विचारू नका आणि पायांचं तर विचारूच नका। आज मी तर काल विचार केलेला की उद्या मी म्हणजे मला झोपेतनं उठायला 10 तर नक्कीच वाजतील, पण तरीसुद्धा सवयीनुसार मला आजही 6:30ला जाग आला। त्यानंतर म्हटलं एक्सरसाइज करते, पण इतके हातपाय दुखत होते की काय सांगू। फक्त 5-1 मिनटं जे आहे मेडिटेशन केलं, त्यानंतर थोडे हातपाय हलवायचा प्रयत्न केला, पण खूप आखडले होते। त्यामुळे मी बसली एका ठिकाणी निवांत मस्त, आणि त्यानंतर घर आवरते म्हटलं, कारण लगेच आंघोळीला जायची की माझी इच्छाच होत नव्हती, काहीच करायची इच्छा होत नव्हती। म्हणून जे आहे फक्त हॉल आवरला आणि आंघोळ केली आणि आता करते आहे स्किन केअर। इतक्यात ना मला, मी जसं बोलले होते, मला पिंपल्सचा भरपूर त्रास होतो आहे, म्हणून मी मॉइश्चरायझरवरून शिफ्ट झालेली आहे ॲलोवेरा जेलकडे। पतंजलीचं जे ॲलोवेरा जेल आहे मी तेच यूज करते आहे। अँड बिलीव्ह मी, तेव्हापासून खरं सांगते पिंपल्स बऱ्यापैकी कमी झालेत माझे। हे जेल जे आहे ना, स्किन मॉइश्चराईज करतं, नरिश करतं आणि हायड्रेटेड पण ठेवतं। म्हणजे मला तर याचा छान रिझल्ट जाणवतो आहे। आणि हिवाळ्यात तर मॉइश्चरायझरशिवाय आपल्याला ऑप्शनच नसतं, आणि हातापायांसाठी सध्याही मी मॉइश्चरायझरच यूज करते, पण चेहऱ्यासाठी तेवढं मी जेल यूज करते आहे। आणि मला तर याचा रिझल्ट खूप छान आहे। माझी प्रचंड ऑइली स्किन आहे, उन्हामुळे ती आणखी ऑइली होते। अशा वेळेस हे जेल जे आहे खरंच मला फार हेल्पफुल ठरतं आहे। आणि त्यामुळे म्हणजे मी नोटीस केलं की माझी पिंपल्स जी आहेत बऱ्यापैकी कमी झालेले आहेत, आणि जी चिपचिपी स्किन होती तीही कमी झालेली आहे। याने असं वाटतं आपल्याला चिपचिपी स्किन झाली, पण ती थोड्या वेळ राहते, नंतर मात्र नॉर्मल होते। आंघोळ झाली माझी, मस्त हेअर वॉश केला, आता लागते कामाला। आता खरं तर म्हणजे कामं करायची इच्छा होत नव्हती, म्हणून आली गार्डनमध्ये। गार्डनची तशी तर भरपूर कामं दररोजच निघत असतात, पण आज काय झालं, जी काही हँगिंग प्लांट्स आहेत ना बघा, उन्हाच्या इतक्या वाफा लागतात ना, त्यामुळे त्या पानांच्या टिप्स ना अगदी जळायला लागलेल्या आहेत। जसं आपण माचीस लावून एखादी गोष्ट जाळतो ना, अगदी तसं दिसायला लागलेले आहेत। मनी प्लांटचं तर विचारूच नका, त्याची तर हालत सर्वात खराब आहे। आणि हे माहीत आहे तुम्हाला, म्हणजे मनी प्लांट मी भिंतीवर अशी चढवते आहे, भरपूर दिवसापासूनचा माझा प्रयत्न आहे। हळूहळू त्याची ग्रोथ मस्त अशी होत चाललेली। सो जी एक्स्ट्राची ग्रोथ होती ती पण बघा अशी लटकली होती। म्हटलं चला आज तिचाही बंदोबस्त लावते। आणि बऱ्याचशा मनी प्लांटच्या फांद्यानं बॅल्कनीच्या बाहेरसुद्धा गेलेल्या होत्या, आणि ज्या बाहेरच्या साईडला गेल्या होत्या ना त्याची पानं तर अक्षरशः जळाली होती, म्हणून त्याही आत घेतल्या आणि सर्व अगदी व्यवस्थित त्यानं, जो छोटासा खिळा असतो बघा, त्याला काय माहीत नाही मला, पण वायर वगैरे हँग करायचा तो असतो, त्याच्या मदतीने ते सर्व व्यवस्थित हँग केलं। वाळलेली सुकलेली पानं वगैरे काढून टाकली, आणि नाव मी आलेली आहे किचनमध्ये। आता तुम्ही बघताय 1 2 3 आणि 4 गंज जे आहे दूध आहे, प्रत्येक याच्यात पावभर, अर्धा लिटर वगैरे वगैरे असं दूध साचलेलं। कारण इतक्यात काय होतं, माझ्याकडे मुलांना हातात दूध दिलं ना तर म्हणजे संपतं, किंवा घरी मग हॉर्लिक्स, ब्रोनव्हिटा वगैरे असलं तर दूध संपतं। पण इतक्यात सतत बाहेर जाणं वगैरे होत आहे, हातात दूध काही मी त्यांच्या दिलं नाही। प्यायचं असेल तर घ्या आणि प्या, किंवा मग हॉर्लिक्स पण घरी नव्हतं, त्यामुळे बघा हे असं दूध साचलेलं। सो आता सर्व दूध मी या पातेल्यात काढलं बघा, सर्व दुधावरची साय काढली, आणि ते जे बाऊल आहे ते भरलं बऱ्यापैकी। सो मी साय म्हणजे तूप काढू शकते, पण मला आला होता कंटाळा, म्हणून म्हटलं जाऊ देत, आणखी साचवते आणि मग एक सोबतच जे आहे तूप काढते। आणि या गंजाला आजूबाजूला जी काही साय वगैरे राहिलेली होती तीही मी काढून घेतली। आणि बघा आता ही सर्व साय पुन्हा जे आहे मी फ्रीजमध्ये स्टोअर करते आहे। आज ना ब्रेकफास्ट मी तसा स्किप केला होता, मला बनवायचा कंटाळाच आला होता, आणि घरात चिवडा आहे, त्यामुळे एक माझ्याकडे रिझनही आहे, आणि म्हणजे आहे खायला तर प्लीज ते खाऊन घ्या, आजच्या दिवस मला आराम द्या असं सांगायला। सो सर्वांनी चिवडा खाल्ला, पण मला तोही खावासा वाटला नाही, म्हणून घरात ब्रेड होत्या, सो दूध ब्रेड जे आहे मी खाल्लं। यावेळेस माहित आहे का, आरोहीला चीज ब्ल्यूबेरी केक समथिंग असं काहीसं हवं होतं,
दरवर्षीचं आरवीचं असंच असतं की यावेळेस केक मी चॉकलेट घेणार नाही, मी असं घेईल, मी तसं घेईल, मला हा ट्राय करायचा, तो ट्राय करायचा. म्हणजे दरवर्षी काहीतरी नवीन ट्राय करायचं असतं. पण केक घेण्याची वेळ जोवर येते तोपर्यंत आम्ही तिला कसं तरी कन्व्हिन्स करतो आणि चॉकलेट केकच घ्यायला लावतो. कारण प्रत्येकाला आमच्याकडे चॉकलेट केकच आवडतो. दुसरा रसमलाई वगैरे बऱ्याचदा ट्राय केला, पण तो काही आमच्याकडे मग संपतच नाही. त्यामुळे सो यावेळेस असं होतं की मम्मा कुठेच फिरायला घेऊन जात नाही आहात तुम्ही, माझ्या बर्थडेचं काही वेगळं असं प्लॅनिंग नाही, तर केक माझ्या आवडीचाच लागेल. सो मीही मग आरोहीच्या पप्पांना कन्व्हिन्स केलं. म्हटलं ठीक आहे, ती म्हणेल ना तो केक तिला घेऊ द्या. पिहू राहिला प्रश्न पिहूचा, तर पिहूसाठी आपण 1-2 चॉकलेट पेस्ट्री ज्या आहेत घेऊन घेऊ. सो शॉपपर्यंत गेलो, पण जेव्हा त्यांनी तो चीज ब्लूबेरी केक दाखवला तेव्हा म्हणजे मला असं झालं बापरे, म्हणजे ब्लूबेरी आहे, आंबट असेल का वगैरे वगैरे भरपूर गोष्टी आल्या डोक्यात आणि तो केक पाहून घ्यायची इच्छा झालीच नाही. सो तिला कसं तरी कन्व्हिन्स केलं आणि तिला ना फक्त म्हटलं यावेळेस ॲज अ ट्रायल म्हणून तू एक पेस्ट्री घेऊन घे, पुढल्या वेळेस जर तुला आवडला तर आपण तसा केक घेऊ, पण आज तू चॉकलेट केक घे. तिने ऐकलं, आम्ही छान चॉकलेट केक घेतला आणि फक्त ही जी एक पेस्ट्री आहे ती आम्ही चीज ब्लूबेरी घेतली. तीही 120ला ही एवढीशी पेस्ट्री आली आणि कालपासून ती खाते आहे बघा, फक्त एवढी संपलेली. यावरून तुम्ही त्याची टेस्ट काय असेल त्याचा अंदाज लावू शकता. म्हणजे इतकीही खराब नाही असं तिचं म्हणणं आहे, पण खाल्ल्या जात नाही, भयंकर गोड आहे आणि वरची जी ब्लूबेरीज आहे तिचा टेस्ट काहीतरी वेगळा आहे. सो असं खायचं आहे. आता माझं जर चॅलेंज नसतं तर मी हे कसं तरी संपवलंच असतं, पण आता माझं चॅलेंज आहे, मी स्वीट खात नाही, त्यामुळे हे बहुतेक फेकण्यात जाऊ शकतं. मन फार दुखतंय माझं, कारण माझ्याकडे असं असतं एखादा पदार्थ कुणालाच आवडला नाही ना, आमच्याकडे तसा पडून राहतो पण फेकल्या जात नाही. हळूहळू का होईना मी कसं तरी तो संपवतेच, कारण अन्न असतं शेवटी ते, आणि अन्न मला फेकावंसं वाटत नाही. मग त्याची चव कशी जरी असली ना मी खाऊन घेते. पण आता माझं जे चॅलेंज आहे ते मी काटेकोरपणे जे आहे पाळत आहे. आणि हां, त्याचं अपडेट भरपूर दिवस झाले तुम्हाला दिलं नाही ना. बघा 18 तारखेला चॅलेंज स्टार्ट केलं होतं आणि आजची आहे तारीख 1 आणि माझं चॅलेंज सक्सेसफुल झालेलं आहे. काल आरोहीचा बड्डे असून सुद्धा मी एवढा केक चाखलासुद्धा नाही, चवही बघितली नाही. त्यामुळे अगदी काटेकोरपणे मी माझं चॅलेंज पूर्ण करते आहे. तरीसुद्धा अगदी विजिबल असे कोणतेच चेंजेस मला दिसलेले नाहीत माझ्या बॉडीमध्ये नाही किंवा कशातच नाही. हां, फक्त काही चेंजेस तुम्हाला सांगते जे थोडेफार जाणवत आहेत, ते म्हणजे ॲसिडिटीचं प्रमाण खरंच कमी झालं. त्यानंतर थकवा फार कमी झाला आहे माझा. नाहीतर असं व्हायचं 2 कामं केली की स्नेहा बस थोडीशी असं मला व्हायचं. पण आता मी जरा स्वतःमध्ये म्हणजे ॲक्टिव्ह जे आहे फील करते आहे. आणि तिसरं म्हणजे चेहरा बऱ्यापैकी ना पिंपल्स यायचं प्रमाण कमी झालेलं. नाहीतर इकडनं 2 हे दबले, नाही तर इकडनं 2 असं जे आहे सतत चाललेलं असायचं. पण इतक्यात खरंच कमी झालं. याचं कारण हेही एक असू शकतं की 15 दिवस झाले मी मॉइश्चरायझर स्विच केलं आहे, म्हणजे काहीच लावत नाही असं नाही. मी त्या जागी ॲलोवेरा जेल जे आहे ते यूज करते. म्हटलं काय रिझल्ट येतात ते बघूयात. सो त्याचेही रिझल्ट मला छान जाणवत आहेत. तुमचीही स्किन माझ्यासारखी भयंकर ऑइली असेल ना, काही दिवस मॉइश्चरायझर बाजूला ठेवा, ॲलोवेरा जेल किंवा जे जेल बेस्ड मॉइश्चरायझर असतात ना ते यूज करून बघा, खूप छान रिझल्ट येतो. चला आता हे दूध तर अर्ध व्हायला बराच वेळ लागणार आहे. तितक्यात जितकी शक्य आहे तितकी जी आहे क्लिनिंग मी करते, कारण स्वयंपाकाला आणखी वेळ आहे आणि आतापासून माझी इच्छाच नाही खरं तर स्वयंपाक करायची, म्हणून थोडीफार क्लिनिंग करते. हातपाय प्रचंड दुखत आहेत तरी पण माझे चाललेले आहेत मुवमेंट. म्हटलं बसून राहिली तर हातपाय आणखी आखडतील, जितकी ॲक्टिव्ह राहिली तितके हातपाय बरे राहतील. सो चला बघते आता आजचे दिवस, म्हणजे आज दुपारपर्यंत फक्त ही पेस्ट्री माझ्या फ्रीजमध्ये राहील. मुलांनी खाल्ली तर खूपच छान, कारण बेक केलेले पदार्थ मी जास्त दिवस जे आहे मुलांना खायला देत नाही. बरं चला क्लिनिंगची सुरुवात करते. या स्टीलच्या रॅकपासनं खरं तर आजकाल कोणीच अशा मांडणी वापरत नाहीत, पण ज्या काही माझ्यासारख्या आहेत मॉड्युलर किचनचं ऑप्शन त्यांच्यासाठी म्हणजे शक्यच नाही, अशांसाठी ह्या मांडणीत ज्या आहेत बऱ्या पडतात. इथे मी तुम्हाला साखर दाखवते आहे बघा. मला वाटते 8 दिवसाआधी मी हा डब्बा फिलअप केला होता आणि त्यात मुंग्या होऊ नये म्हणून एक छोटीशी टिपही तुम्हाला दिली होती, आठवत असेल तर. आणि आजही बघा त्या म्हणजे डब्यातला 1 चम्मच साखरही कमी झालेली नाही आहे. आत्ता मी कुल्फी बनवायला ठेवली तर आत्ता जे आहे 4-5 चम्मच साखर मला फक्त यातली यूज करावी लागेल,
काही नाही, सांगायचं एवढंच की आम्ही साखर म्हणजे माझीच नाही तर घरच्या सर्वांचीच मी फार कमी केलेली आहे. बरं चला, ही मांडणी खरंच खूप उपयोगी आहे. ज्यांच्याकडे आता मॉड्युलर किचन नाही त्यांच्यासाठी तर प्रचंड फायद्याची आहे, पण ती घाणही मग तेवढीच होते. ती क्लीनही नेहमी करावी लागते. महिन्यातनं एकदा मी क्लीन करते, पण जेव्हा मी विचार करते ना ही मांडणी क्लीन करायचा, तर त्या विचारानेच थकते. म्हणजे ती मांडणी खाली काढायची, त्यानंतर घसायची, उन्हात सुकू द्यायची, पुन्हा लावायची. म्हणून मी ना अगदी शॉर्टकटपणे क्लीन करत असते बघा. काही नाही, स्क्रबरवर जे आहे आपलं डिटर्जंट लिक्विड घेते आणि त्याने ती तिथल्या तिथे घसून काढते. ओल्या कपड्याने पुसते, कोरड्या कपड्याने पुसते आणि लगेच जी आहे ती मस्त सुकूनही जाते. त्यामुळे कमी वेळेत माझं काम होतं आणि सोबत मी दमतही नाही. आणि हे ज्या लायनर दिसत आहेत ना तुम्हाला, हे आम्ही मिशोवरनं बोलवलेले आहेत आणि खरंच खूप जास्त युजफुल आहे. आधी मी ही पेपर यूज करायची. पेपरमुळे कॉक्रोचही भरपूर व्हायचे आणि ते पेपर नेहमीनं क्लीन करत राहावे लागायचे, म्हणजे काढावे लागायचे, दुसरे लावा, असं जे आहे चाललेलं असायचं. पण या लायनरमुळेही माझं काम आता सोपं झालं आहे. चला, बोलता बोलता इथे मांडणी ही माझी मस्त क्लीन आणि ऑर्गनाईज झाली. आणि फायनली हा सीन तुम्हाला माझ्या घरी पाहायला मिळत असेल. जवळपास 20-25 दिवसानंतर आज आम्ही पहिल्यांदा अभ्यासाला बसलोय, माहीत आहे का? आणि तेही मग रडारड करत. तुला घरच्या घरी जंगल सफारी घडवते. बाहेर बघ कोणते ॲनिमल आलेले. कुठं? हलीन नाही, ते रोही म्हणतात त्याला, रोहित. ते मला पण माहित नाही, मी पण इथेच बघितले ते पहिल्यांदा. अजून थोडं बस हलते मोबाईल खूप. ते गाईसारखं दिसते पण ते गाय नाहीत बाळा. सो आमच्याकडे तरी या प्राण्यांना रोहित म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. शेतात वगैरे हे प्राणी ना जास्त दिसतात. बरं, आज भरपूर दिवसानंतर, पूर्ण 1 महिन्यानंतर मी निघालेली आहे इव्हनिंग वॉकसाठी. कारण पूर्ण 1 महिन्यानंतर माझ्या फ्रेंडचं माहेर पण संपलेलं आहे आणि ती आली. आज तिचा कॉल आला, चल स्नेहा फिरायला जाऊ. आणि एक छान मोठा राऊंड आम्ही वॉक करत असतो. आणि नेमकं घरापासून काही अंतरावर बघा अचानक वादळ आलं. आणि असं वादळ म्हणजे सुरुवातीला तर आम्हाला हसायला आलं खरंच, पण त्यानंतर आम्ही अक्षरशः घाबरलो होतो. चेहऱ्यावर स्माईल दिसते तुम्हाला, पण आमची अवस्था काय होती आमचं आम्हाला माहीत. आणि म्हणजे इथपर्यंत ठीक होतं, पण जसं जसं घर जवळ आलं माझ्या लक्षात आलं माझे दोन्हीही मुलं खेळायला बाहेर गेलेली आहेत. आणि तेव्हा तर माझ्या पायाखालची वाळूच सरकली. मला इतकं रडायला येत होतं. ती तिच्याकडे गेली आणि मी सरळ आरू पिहूला शोधायला गेली. माझी आरू सेफ आहे हे मला माहीत होतं, कारण ती ना क्लबमध्ये आतमध्ये बॅडमिंटन खेळत असते. पण पिहू ग्राउंडवर खेळायला गेला होता आणि त्या गोष्टीचं मग मला जेव्हा रिअलायझेशन झालं, मला म्हणजे सुचत नव्हतं काही. अगदी माझ्या डोळ्यापुढे अंधाऱ्याही आल्या आणि मला इतकं रडायला येत होतं. मी तशीच निघाली शोधत, तर माझ्यासमोर एक मोठं झाड पडलं आणि तिथे आजूबाजूला जे माणसं होते ना ते ओरडायला लागले, ताई तुम्ही जाऊ नका समोर. मी त्यांना बोलले माझा मुलगा असेल तिथे ग्राउंडमध्ये, मला त्याला आणायचं आहे. तर ते लोक बोलले आम्हाला तिकडे कोणीच दिसलं नाही, आम्ही तिकडनंच आलो. तुमचा मुलगाही इतर मुलांसोबत एखाद्या बिल्डिंग खाली वगैरे थांबला असेल वगैरे. पण तरी माझं मन मानत नव्हतं. मी तेवढ्यात आरोहीचा कॉल आला, मम्मा काळजी करू नको मी सेफ आहे. आणि मी तिला विचारलं की अगं पिहू नाही दिसत आहे. तर ती बोलली मम्मा दवाखान्याजवळ काही मुलं खेळत होती आणि ती दवाखान्यात थांबलेली आम्हाला म्हणजे त्या क्लबच्या विंडोमधनं दिसत आहेत. सो पिहूही तिथे असेल. सो मी म्हणजे तिचं ते ऐकून मला बरं वाटलं. पण तरीसुद्धा माझी भीती जातच नव्हती. मला इतकं रडायला येत होतं, म्हणजे कळत होतं की नाही तो सेफ असेल. मी खूप पॉझिटिव्ह म्हणजे विचार करायचा प्रयत्न करत होती, पण माझं रडणं थांबत नव्हतं. तेवढ्यात म्हणजे अश्विनीचं दार वाजवलं. मी तिला म्हटलं दादा वगैरे बाहेर असतील तर प्लीज त्यांना म्हण की पिहू कुठे दिसला तर तसं सांगा फोन करून. पण दादा घरीच होते. पण जेव्हा त्यांनी माझी ती कंडिशन बघितली ना, दादा एवढ्या वादळातसुद्धा गेलेत. पण तेवढ्यात माझ्या एका मैत्रिणीचा मला कॉल आला की स्नेहा पिहू आमच्यासोबत आहे, काळजी करू नको. आणि तेव्हा जे आहे म्हणजे मी श्वास घेऊ शकले मोकळा, माझ्या जीवात जीवाला. दादाला अश्विनीने फोन करून सांगितलं. सो दादा पिहूला घेऊन आले. त्याला घेऊनही मी माहिती आहे का अर्धा तास रडत होते. आजची माझी कंडिशन खरंच खूप जास्त भयंकर होती. मला काहीच सुचत नव्हतं. त्यानंतर निवांत झाले जरा. आरू पिहू घरी आल्यानंतर स्वयंपाक केला आणि त्यानंतर घराची कंडिशन बघा तुम्ही आता कशी झालेली या वादळामुळे. माझ्या सकाळी एवढं क्लिनिंग केलं, सर्व मेहनत पाण्यात केली. चला आता
ऑप्शन नाही, घर क्लीन करते. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते. होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि स्वतःची काळजी घ्या. चला बाय.